आजच्या काळात आपल्याला वाटतं आजी आजोबा म्हणजे जुन्या विचारांचे, जुन्या काळातले माणसं. कधी कधी तर आपण त्यांना अडचण समजतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, आज आपण जे आहोत ते घडवण्यात त्यांचा किती वाटा आहे? आजीच्या हातची चविष्ट भाजी, आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, चूक झाली की प्रेमाने दिलेली समज, आणि आपण पडल्यावर काही झालं नाही, पुन्हा उठा म्हणणारा त्यांचा आवाज. हे फक्त आठवणी नाहीत, ही आपल्या जडणघडणीची शिदोरी आहे. आपण मोठे होत गेलो, मोबाईल मोठा झाला, आपले जग मोठं झालं, पण त्यांच्या जगात आजही आपणच सगळ्यात मोठे आहोत. कधी आजी आजोबा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात, आपल्याला कंटाळा येतो. पण एक दिवस विचार करा, ज्यांनी आपलं बालपण 1000 वेळा ऐकलंय, त्यांच्या म्हातारपणात आपण त्यांचं एकच बोलणं ऐकू शकत नाही का? आजी आजोबा अडचण नाहीत, ते आपल्या घराचा आशीर्वाद आहे. त्यांच्या सुरकुत्यांमध्ये अनुभव आहे, त्यांच्या हातातच प्रेम आहे, त्यांच्या हाताच्या थरथरीतही आपल्यासाठी केलेल्या त्यागाची ताकद आहे. म्हणून घरात आजी आजोबा असतील तर त्यांना वेळ द्या, कारण पैसा पुन्हा मिळतो, मोबाईल पुन्हा घेता येतो, पण निघून गेलेली माणसं पुन्हा कधीच मिळत नाहीत. आजी आजोबा म्हणजे अडचण नाही, ते आपल्या आयुष्याच्या पुस्तकातले सगळ्यात सुंदर आणि मौल्यवान पान आहे. त्यांना जपा, कारण त्यांच्या आशीर्वादाची सावली आपल्या आयुष्याला कायम थंडावा देत राहते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माऊली वृद्धाश्रम चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.